कॉफी बनते करो केलास तो मैं मम्मीला सांग बाली के नीचे ही जाके कूद गए। हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आजची आहे बाली ट्रिपवाला ब्लॉग आणि मी इतकी एक्सायटेड आहे। आणि आता आम्ही जातो आमच्या गेटकडे आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। आय लव्ह यू गाइस, बाय। ओके, मला तू सांग की तुला या ट्रिपमध्ये काय काय करायचं आहे? मला जे मी मागच्या वेळेस नाही केलं बाली आधी पण गेलो होतो म्हणून तेव्हा मी जे काही नाही केलंय माझ्या मित्रांसोबत किंवा ते सगळ्या गोष्टी करायचं। या ट्रिपमध्ये तुला तुझे एक्सपेक्टेशन्स काय आहेत आणि तुला काय करायचं? एक लिस्ट बनवून सांगते की मला असं वाटते की ह्या ट्रिपमध्ये माझे एक्सपेक्टेशन हे आहेत की मला पंजी जम्पिंग करायचं आहे, नंतर मला स्कुबा डायव्हिंग करायचं आहे, नंतर मला सगळे ट्रेकिंगवाले एरियाजमध्ये जायचं आहे आणि मला खूप सारी मस्ती करायचं आहे, खूप सारी शॉपिंग, थोडी खूप शॉपिंग करायचं आहे आणि खूप मस्ती करायचं आहे। दॅट्स इट। पण आमचं लास्ट कॉल आहे, आम्ही आता पण लास्ट आहेत गाईज। 6.5 hours later. हाय गाईज, आणि आता आम्ही व्हिएतनामच्या एअरपोर्टवरती आलो आणि आता इतकी भूक लागली पण पहिलं ब्रश करून मग नंतर काहीतरी खावं असं वाटतं आणि मग इथून आता वाजलेत 8:45 आणि आमची 9:45ची फ्लाईट आहे। मग आम्ही 1 तास फिरणार आहोत पण वापस लास्टलाच जातो आणि इथं पण आम्ही लास्टलाच जातो आणि तुम्हाला इथलं पण एअरपोर्ट दाखवतो की कसं आहे, ठीक आहे? मला हे एअरपोर्ट कमी आणि बस स्टेशन जास्त दिसत आहे। सिरियसली ना गाईज, आपल्याकडे बार्बी डॉल भेटतात आणि यांच्याकडे चाव म्याव भेटतात। वाव, वेलकम टू A few moments later. फर्स्ट ठिकाणी आम्ही इथं आलोत आणि तान्हा लॉट टेम्पल पाशी, कारण आम्ही हॉटेलला पहिलं जाऊ म्हणलं बट इथलं सनसेट पॉईंट सगळं काही मिस करताल, त्यामुळे आम्ही डायरेक्ट इथेच आलो आणि आमची फर्स्ट विजिट आहे बालीमध्ये। सो गाईज, इतकं सुंदर टेम्पल आहे हे, तुम्ही बघा। आणि याच्यासाठी आम्ही काही ड्रेस चेंज न करता हॉटेलला न जाता हे सनसेट पॉइंट बघायला आलो। इतकं सुंदर आहे। या सेम ऑरेंज। वाव, सो प्रिटी। असं वाटत आहे मी वापस एकदा मालदीव्समध्ये आले। मी तुम्हाला इथे गोष्ट दाखवते की इथं किती महागाई आहे हे एक लाकडाचं आहे, मला सगळ्यांना दिसतच असेल आणि ह्याची रेट बघा जरासं।
1,18,000 रुपये याची रेट आहे. आणि आपल्याकडे हे 100-200ला भेटते आणि याची रेट इंडियामध्ये असेल 1,000. 1,000ला असेल ही. A few moments later. हा त्यांना कळायला की इथंच ताकद सगळे फिश इथंच. हा ना. The next day. डोरेमॉन डे 2 ना बे. डे 2 आणि आता आम्ही जात आहात कुठे. तू आहेस का ते डोरेमॉन? काय वाटतंय? मला असं वाटतंय की मी हे आहे आणि तू माझा डोरेमॉन आहेस. यांचे प्रोडक्ट ह्यांनी विकतात जे यांनी स्वतः बनवलेत. Also they eat only banana papaya and they sleep. They active every night time going to the plantation in the farm. Yeah, my owner have other 50 animal to eat our coffee cherry. The animal only eat the skin from the bean because they like स्पेशल कॉफी आहे इथली. हे लुवाक कॉफी म्हणून हे जे आहे प्राणी हा जंगलामध्ये जाऊन काहीतरी खातं आणि त्याच्या काय म्हणतात त्याला त्याच्या शीची कॉफी बनते. हे काय आता शीची कॉफी बनते. ठीक आहे. अरे एक्सप्लेन कर ना. त्यांना पान खातं आणि त्या पानामध्ये काहीतरी खाते कोणतरी फ्रूट काहीतरी. हा कॉफी असते असं काहीतरी आहे आणि त्याला कॉफी हजम नाही होत त्यामुळे त्यांना शी करतं. शी तिकडे आहे. ओ ही आहे का. हा ते कॉफी शी करतो त्यांना. आणि इथं प्रत्येक प्रकारची कॉफी तू खाईल तशी तिचं शी फोड खायला नव्हते मी स्मेल घेत होते. This is all free, yeah? I will be put in the picture. Coconut for dry skin and ginseng for energy. सो एवढ्या सगळ्या कॉफी आहेत जे यांच्याकडे आणि इथे रेडी करतात. सगळ्यात घाण वाजली. नाही नाही सगळं ट्राय करायचं एक एक. कोई ये सब हा हे कसं छान नाही लागणार. हे तर छानच लागणार ना तुला. तर आता आम्ही ॲनिमलची कॉफी पिणार आहोत आणि मला माहिती नाही ते कशी लागेल. आणि मला जर असं वाटायला की मी की नाही माहिती असून पण की नाही काहीतरी घाण करतीये असं मला वाटत नाही. सीरियस पता होने के बाद भी इतना गंदा खाना ये रॉन्ग है. बट आला तर असं वाटत आहे की मला ट्राय करू. हे बघा किती सुंदर दिसत आहे माझी बाईक. वाह बड़े बड़े एक्ट्रेस लोग इसके सामने कम पड़ जाएंगे. प्लीज थँक्स. आणि अशी कमेंट प्लीज तुम्ही पण तुमच्या बायकोला देत जा. हे कमेंट नाही मनातून आहे. ठीक आहे मनातून का होणार देत जा. कारण एक स्त्रीला काय पाहिजे असतं की तिचा नवरा तिला असंच खुश ठेवावा. हो ज्ञान देऊ नकोस जास्त. तुम्हाला काय करायचं ते करा. किती सुंदर दिसते. सो ब्युटिफुल. लुक ॲट हर आई. मी तुम्हाला दाखवते. आता आम्ही इथे नाश्ता करत आहात आणि इथे वडापाव आहेत आणि इतके स्मॉल वडापाव गाईज. एका घासात आपण खातो इतके स्मॉल वडापाव. आणि पास्ता नूडल्स पोहा आणि तो फ्रूट्स काय म्हणत होतीस तू आता की आपण इथं राहू का नाही शकत. राहू शकतो इथं. त्याच्या आधी काय म्हणत होतीस की आपण इथं कुत्र का नाही. इथून घेऊन जायचं तुला. बघा गाईस वेडिंग.
सो गाईज मी तुम्हाला दाखवते इथे वॉल्कॅनो आहे आणि हे इतकं सुंदर रिसॉर्ट हॉटेल सगळं काही आहे इथे आणि इथून पूर्ण वॉल्कॅनो दिसत आहे आणि ते आता पण ॲक्टिव्ह आहे आणि एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे वॉल्कॅनो आहे आणि इथून लावा बाहेर पडतो म्हणून इथे सगळा एवढा धुवा आहे सगळीकडेच. मी इथे क्लिअर दिसत नाही बट मी तुम्हाला दाखवते. आता आम्ही जात आहे याच्यावरती फोटो काढायला. खूपच रिस्की दिसत आहे कारण हे पूर्ण हवेत आहे आणि डेंजर आहे. ठीक आहे. हां चप्पल ठेव वरी. चप्पल ठेव इकडं. चप्पल काढ. नाही जात. सावकाश सावकाश जा. आमच्याने काही झालं नाही तिथं फोटो काढणं. मॅडम फुल कॉन्फिडन्स मध्ये आलो होते की फोटो काढू. ग्लास ब्रिज. ओके. तेगनुम. You know Gunung? राजा त्याला ड्रेस चेंज करून आणि छान. 2 hours later. तर आता आम्ही इतक्या वेळ स्विम केल्याच्या नंतर आता आम्ही इंडियन रेस्टॉरंटला जेवायला आलो आणि आता थोडंसं वाटत आहे की चला तरी पोट भरून जेवण झालं आहे. आणि या रेस्टॉरंटचं मी अजून एक सांगते की इथे त्याने किती कमाई केली आहे आणि त्याचे कुठे कुठे ब्रँचेस आहेत मी तुम्हाला दाखवते. सी गाईज याचे किती ठिकाणी ब्रँचेस आहेत. आणि खाणं पण आणि जेवण पण तेवढंच छान आहे. खाना म्हणत होते सॉरी. आणि डन. The next day. हाय आता आम्ही जात आहोत अलोहा स्विंग वरती है ना. हा खूप हल्ले. ओके गाईज तर आज आहे डे 3 ना. हो. आणि आता आम्ही जात आहोत अलोहा स्विंग वरती. तुम्ही ते रीलवरती तर खूप बघितलं असेल की इकडून झोका असतं आणि एक असं ड्रेस घालून लांबपर्यंत त्याला घेऊन जातात आणि असंच एक मोठं गार्डन आहे तिथं आम्ही चाललो आणि नंतर तिथून ATV राईडला चाललो आणि तिथं माहिती नाही मी तर इतके डेंजर रील बघितली की तिथं सगळेजण आपटून पडतात. आता मला भीती वाटली. हे सगळ्या घराच्या बाहेर तुम्हाला हे दिसणार. हे बघा दाखवते. हे इथे बघा. नंतर पुढे पण एक आहे हे बघा. फोटोशूट आहे. एक्साइटेड फॉर द स्विंग. आता
क्या लगता है भाई आज गाड़ी पहुंचेगी क्या घर पे? खतरों के खिलाडी. इतकं खुश कोणी ठेवलं असतं का तुमच्या पोरीला? ते बघा 2 प्राणी आले ते. गाईज हनुमान एंट्री.